मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ सकाळ सन्मान सोहळ्याची जोरदार जय्यत तयारी सुरू आहे आणि विविध कलाकारांचे परफॉर्मन्स देखील असणार आहे. आणि त्यातील एक परफॉर्मन्स म्हणजे एक मृण्मयी देशपांडेचा, आणि इतकी उत्तम नृत्यांगना आहे आणि तिची रिहर्सल मी बघते. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि सकाळ सन्मानला तू नृत्य सादर करणार आहेस. अर्थात प्रत्येक अवॉर्ड सोहळा असेल किंवा असे कार्यक्रम असेल तर तुझ्या परफॉर्मन्सची आम्ही वाट बघत असतो की मृण्मयी परफॉर्म करेल. आणि इतकं ग्रेसफुली तू करतेस, ते खूप छान असतं. तुझा अनुभव कसा राहतोय? कोणकोणती गाणी आणि काय कशा पद्धतीने असणार आहे हा परफॉर्मन्स? आय थिंक मला आता मी अशा स्टेजला पोचली आहे करिअरच्या आणि आयुष्याच्या सुद्धा, की आता मी म्हणू शकते की मला एकाच पद्धतीची गाणी नाचायला आवडतात, ती म्हणजे क्लासिकल. मला हे मी मोकळेपणाने मान्य करते की मला तो माझा फोटे आहे. मला त्याच्यामध्ये भयंकर जास्त मजा येते, कारण आता आपल्याला काय काय येतं याच्यापेक्षा हे दाखवण्यापेक्षा सुद्धा मला काय आवडतं याच्याकडचा प्रवास सुरू असतो. आणि ते आय थिंक मानसी ताईला सुद्धा चांगलंच माहिती आहे. इवन सकाळबरोबरचे सुद्धा माझे संबंध खूप चांगले आहेत, त्यामुळे त्यांनी मला जे करायला आवडेल असं गाणं दिलेलं आहे. अशा गाण्यांची मेडली आहे मी म्हणेन. मुजरा आहे, त्याच्यामध्ये मोहे रंग दो लाल आहे, पिया तुसे आहे, इन आँखों की आहे. तर त्यामुळे सगळी माझी अशी लाडकी गाणी एकत्र मिळालेली आहेत मला. त्यामुळे मला फारच मी वाट बघते आहे परफॉर्मन्सची. पण इतक्यांदा तू कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केलंय, तर कोणत्या गोष्टी असतात ज्या तुला मंचावर ते लाईव्ह परफॉर्मन्स करणं आणि या बाबतीत कायम अट्रॅक्ट करतात? हे नाही तर लावणी, ज्याच्यामध्ये अदाकारी असते ना, ज्याच्यामध्ये धांगडधिंगा नसतो आणि अदाकारी असते, अशी कुठलीही गोष्ट मला परफॉर्म करायला खरंच आवडते. कारण मला क्लासिकल बेस आहे. मी मनीषाताई साठे माझ्या गुरु, त्यांच्याकडे मी अनेक वर्ष कथक नृत्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे मला तो आवडतो प्रकार, ज्याच्यामध्ये अदाकारी असते, ज्याच्यामध्ये लय असते, ज्याच्यामध्ये तोडे तुकडे परत नाचतात. कारण ही एकमेव संधी मिळते मला माझ्या रूट्सबरोबर पुन्हा एकदा कनेक्ट करण्याची. कारण आता जसं ह्या क्षेत्रामध्ये काम सुरू झालं तसं क्लासिकल डान्स कुठेतरी मागे पडला, आणि मग अवॉर्ड फंक्शन्समध्ये किंवा जे स्टेज शोज होतात त्याच्याचमधून मला परत एक रियाजाला वेळ मिळतो, त्याच्याकडे परत जाता येतं. आणि मग तेव्हा माझा कायमच असा कल असतो की मला माझी ही लाडकी गाणी मिळाली. पण सकाळ सन्मानबद्दल या निमित्तानं काय सांगावं असं वाटतं? तू मला वाटतं याआधी सकाळसोबत अनेक कार्यक्रम केलेले आहेस आणि त्यामुळे कायम तू त्या पद्धतीने परफॉर्म करत असतेस, तर त्याबद्दल तुला काही सांग. आय थिंक मी सकाळ सन्मान सुरू झालं तेव्हापासून ह्या अवॉर्ड फंक्शनबरोबर जोडलेली आहे. मी पहिली अनेक वर्ष निवेदन केलं, मग मला बहुतेक ते कंटाळले की आता बास, आता तू नको, आता हा चेहरा खूप झाला आहे निवेदनासाठी. आणि त्यांनी यावेळेला मला डान्ससाठी विचारलं. तर सकाळ सन्मान काय, तर सकाळ ह्या वृत्तपत्र वाहिनीबरोबरच मी लहान असल्यापासून जोडली गेलेली आहे. माझ्या वडिलांचे आम्हाला बाबांनी असे संस्कार केले की सकाळमध्ये बातमी आली की मग ती खरी, किंवा सकाळमध्ये कधी तुझा फोटो छापून येणार, हे त्यांचं काय 10-12-15 वर्षांपूर्वीचं स्वप्न होतं की सकाळमध्ये कधी आमच्या मुलींची नावं झळकणार. तर तेव्हापासूनचं किंवा सकाळच्या वर्धापन दिनाच्या दिवशी मला आठवतं की बाबा कायम मी लहान असल्यापासून मला ते पुण्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जायचे आणि सगळ्यांना भेटवायचे. तर त्यामुळे सकाळबरोबरचा संबंध खूप मोठा आहे आणि तो असंच राहणार आहे याची पण मला खात्री आहे. आणि लुकिंग फॉरवर्ड तुझ्या परफॉर्मन्सची आम्ही वाट बघतोय. थँक्यू, खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.